कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन काय झालंय? दादा घरावर हल्ला झालाय, दगडफेक झाली, लपा लपा। अर्जुन अर्जुन सावकाश, सांभाळ सांभाळ अर्जुन। निघा चला। दादा पळून गेले असणार आहेत। तुम्ही एक काम करा, दीप्या दादा इकडे बघा, मी इकडे बघतो। दीपक चल। तुला काय वाटलं? तू मला पकडलं? अरे मी तुला पकडलंय। जीजीचा शब्द खाली पाडायचा नाही, नाहीतर हा फक्त ट्रेलर होता। पिक्चर दाखवला तर अवघड होईल। गुमानी पोरांना सोडा, कळलं का? आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस जीजी। काही झालं नाही ना तुला? बघू मला। नाही मा, बाबाने मला बाजूला घेतलं। बापू अमोल सावकाश सावकाश काय 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 झालं? काय नाही, नाही, अमोल अमोल तू ठीक आहेस ना? नाही त्याला नाही काही झालं तुला नाही ना काय झालं? कुणाला काय लागलं नाही? बापू बाबा शांत व्हा, काही झालं नाही, मी एकदम ओके, अमोल पण एकदम ओके। तुला काही नाही झालं? मी ओके होते मा। आओ हे सगळं काय होतं आणि त्यांनी आपल्या घरावर हल्ला का केला? मोना अगं काहीच कळायला मार्ग नाही, नेमकं काय झालंय? पण परत असं झालं तर? हो ना, आओ मला खूप भीती वाटतेय। मोना रुपाली ताई तुम्ही शांत व्हा, हे बघा काही झालेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा। अप्पे अगं याच्या आधी असं कधीच झालं नव्हतं ग। बघ आप्या, घरात लहान पोरग आहे का? त्याच्याकडे बघ की। आणि हे आपल्या बाबतीतच का होतंय सगळं? हे बघा या सगळ्याची माझ्याकडे आता उत्तरं नाहीये, मी या सगळ्याची नीट माहिती घेईन आणि जेनी कोणी आज हे सगळं केलंय ना त्याला चांगली अद्दल घडवेल। अर्जुन अर्जुन अप्पे, अमोल बरायस तू सोन्या। काय रे, कोणी केलं काही कळालं? अर्जुन गिरीश गायकवाडनी माणसं पाठवली होती। काय? तो पॉलिटिशियन? अहो दाजी, पण तो आपल्या का माग लागलाय? त्याच्या लोकांवर कारवाई केली ना। दिदी अगं, आमच्या कंपनीचे सगळे टेंडर त्याच्या ऑर्डरवर निघतात। अर्जुन, हा गिरीश गायकवाड आहे ना, पोचलेला माणूस, एक नंबरचा गुंड आहे। मला वाटतं आपण त्याच्या नादाला न लागलेलं बरं। मग भीतीपोटी आपलं काम थांबवायचं का सर? आओ वत्स तसं नाही, पण तुम्ही त्यांच्या लोकांवर कारवाई केली आणि त्यांना आपल्या घरी माणसं पाठवली आणि आता तुम्ही जास्त काय केलं तर खूप अवघड होईल हो। हो आपण हा अमोलकडे बघ ना एकदा,
तुम्ही ना ह्या सगळ्यात नका पडू. अपर्णा, अर्जुन, आपलं काम आपल्यापर्यंत ठीक आहे, पण त्याचा त्रास आपल्या घरातल्या लहान मोठ्यांना नाही होता का? दाजी, मला त्यातलं जास्त काही कळत नाही, पण एवढा पैसा आणि ओळख असणाऱ्या माणसासमोर किती काळ टिकणार आहे आपण? भाऊजी, मी तुमच्या पुढे हात जोडते, पण तुम्ही त्या माणसाविरोधात जी काही कारवाई करताय ना ती थांबवा. उद्या मला अमोल किंवा घरातल्या इतर कुणावरही कसलंही संकट आलेलं नकोय. आपले काय करावं ग? एकीकडे हा गिरीश गायकवाड आहे आणि एकीकडे घराच्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मला घरातल्या कुणाला काय झालेलं नकोय ग. मग त्या मुलांना परत त्याच्याकडे काम करायला सोडायचं? का बाबा तुम्ही का सोडून देणार त्यांना? अमोल बाळा, अरे मला माझ्या जीवाची पर्वा नाही रे, पण ह्या घरातला प्रत्येक माणूस माझा जीव आहे. बाबा त्या मुलांना त्यांनी परत कामाला लावलं तर? अमोल, हे बघ, इतर कुठल्याही गोष्टींचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तू लहान आहेस म्हणून बोलतोयस, पण आपल्या घरातल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. पण मोठी मा, घरातले सगळे व्यवस्थित आहेत ना? अहो छोटे सरकार, आता सगळे व्यवस्थित आहेत, पण उद्या जर हल्ला झाला आणि कुणाला काही झालं तर? मा, बाबा मला सांगा, ही सगळी मुलं केवढी आहेत? खूप लहान आहेत बाळा ते. त्यांना 18 वर्ष पण पूर्ण नाहीत रे. मला सांगा, जर मला त्यांच्या एवढं असताना कुणी कामाला लावलं तर? मा, बाबा सांगा ना, काय कराल तुम्ही? अमोल बाळा, मी सोडणार नाही त्याला. आणि दिव्या, तू काय केलं असतंस? अमोल बाळा, तुला का मी कामाला जाऊन देऊ सांग बरं? दिव्या मा, जर त्यांनी जबरदस्तीने नेलं तर? मग आम्ही कशासाठी आहोत अमोल? आम्ही पद्धतशीर उत्तर देऊ त्याला. मग त्या मुलांची वेळ का वेगळं बोलताय तुम्ही? ही पण लहानच आहेत ना. मा, बाबा, तू पुन्हा त्या मुलांना कामाला लावेल, त्यांना स्कूलला जाता येणार नाही. अमोल, अरे तू म्हणतोस ना, ते करणं सोपं नाही. अरे बाळा, मुठमा, आपण सगळी इथून पुरी काळजी घेऊ. आणि मला माहितीये की माझे मा बाबा आपल्या कुणालाच काही होऊ देणार नाही. मी नका काळजी करू, पण प्लीज माझ्या मा बाबाच्या पाठीशी उभा राहा. बोल, तुझा एवढा विश्वास आहे तुझ्या मा-बाबांवर? बापू, माझे मा बाबा जगातले बेस्ट मा बाबा आहेत. ते सगळ्यांची नीट काळजी घेतील. मोहन, तर तू एवढासा असून तुझ्या मा-बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोयस. आम्ही मात्र भावनेच्या आहारी जाऊन शंका घेतोय. बापू, अहो त्याच्या पाठीशी उभं राहिलं काही नाही, पण अरे आपण पाठीशी आहोत तर पण बिन येतं कुठनं? अहो विनू बाबा, पण अरे कुणीतरी आपल्या घरावर हल्ला करतं आणि आपण बघत राहायचं? बरोबर आहे, अमोल म्हणतोय ते बरोबर आहे. आप्या, अर्जुन, अरे असं नमायचं नाही, लढायचं. लक्षात ठेवा, तो कोण गिरीश का कोण आहे ना, त्याला त्याची जागा दाखवून द्या तुम्ही. मा बाबा, मी त्यांना दाखवून द्या, हिंसा काहीच कामाची नसते. थँक्यू अमोल बाळा, थँक्यू. फक्त घरच्यांचा विचार करून, घरच्यांच्या सुरक्षेचा विचार करून मी माझा निर्णय बदलायला निघालो होतो, पण तू मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस. मी तुला शब्द देतो अमोल, ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्याला त्याची शिक्षा मिळणारच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.